नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत 2 मिनिटात बनणारी रव्याची स्पॉन्जी डोसा. सकाळच्या नाश्त्यासाठी आपण इथे फक्त 2 मिनिटात असा मऊ स्पॉन्जी आणि चविष्ट डोसा तयार होतो. तोही पीठ न आंबवण्याची गरजही नाही. ही सोपी ट्रिक शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे पहा, एकदम स्पॉन्जी होतात की अजिबात फाटत नाही. तुम्ही कितीही प्रेस करा तरीही फाटत नाही. अशी जाळीदार आणि एकदम मऊ सूत असा कापसासारखी आपली ही रव्याचे डोसे कसे बनवायचे पाहूयात. तर त्यासाठी इथे आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे. त्याला आपण पाणी घालून घ्यायचं. तर इथे मी ऑलरेडी पाणी घालून घेतलेलं आहे. 2 वाटी रवामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. 2 वाटी रव्यामध्ये 2 ग्लास पाणी आपण घालून भिजवायला ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण इथे पाहू शकता, अगदी झटपट भिजतं. रव्याला भिजवायला टाईम लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही पाहू शकता मस्त भिजतं. त्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. जे रवा आपण भिजवलेला होतं तो आता मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आणि असा आपण त्याचा वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक असा स्मूथ पेस्ट तयार होतो या पद्धतीने. तर पुन्हा जितकं रवा आपण भिजवलं सगळं आपण मिक्सर इथे करून घेणार आहोत. अगदी झटपट आणि एकदम चविष्ट अशी ही आंबोळी, रव्याचे आंबोळी म्हणू शकता किंवा रव्याचे डोसे म्हणू शकता. एकदम सॉफ्ट, इतका सॉफ्ट तुम्ही कधी खाल्ला नसाल. अजिबात फाटणार नाही, एवढा जाळीदार आणि एकदम सुंदर, खायला तर एकदम जबरदस्त. तर मंडळी, आता आपण इथे पाहू शकता या पद्धतीने आपण याचा संपूर्ण पेस्ट बनवून घेतलेला आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 चम्मच मीठ. आणखी थोडंसं आपण मीठ घालूया. 1 चम्मचवर थोडंसं आपण मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये सोडा वगैरे अजिबात आपण इथे वापरणार नाही आहोत. फक्त मीठ इथे आपण घालून घेतला आणि मस्त परतून घ्यायचं आहे. मीठ सगळीकडे व्हायला पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून झालं की यावर आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी आणखीन आपण तिकडे ठेवूयात, रेस्टसाठी ठेवून घेऊयात. त्यानंतर इथे आपण पटकन चटणीची तयारी करून घेऊयात. तर इथे आपण खोबरं घेतलेलं आहे, डाळे घेतलेले आहेत, लसूण, मिरची, कोथिंबीर इत्यादी आपण इथे घेतलेल्या आहोत. अगदी झटपट आणि पटकन खोबऱ्याची चटणी इथे आपण बनवणार आहोत. ओलं खोबरं आपण घेतलेले आहेत, बारीक कसे कापून घेतलेले आहेत. ही डोसा रेसिपी एकदम झटपट आणि पटकन, आणि चटणी ही इतका टेस्टी लागतो. या जाळीदार डोसासोबत एकदम परफेक्ट असा चटणी आपण इथे बनवत आहोत. तर त्यासाठी आपण इथे ओलं खोबरे कापून घेतले, त्यानंतर मिरची, कोथिंबीर, लसूण यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालायचे डाळे घातलं की त्यामध्ये आपण थोडंसं साखर घालून घेऊया. त्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं साखर आणि मीठ घातलं की त्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण वाटण एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि पटकन बनतो मंडळी. सकाळच्या घाईघाईत कुणीही अगदी सहज बनवू शकाल. अगदी झटपट, एवढा झटपट आहे की मंडळी तुम्ही विचारसुद्धा केला नसेल. एवढ्या लवकर डोसा कधीच होऊ शकत नाही. कोणताही डोसा इतक्या लवकर होऊ शकत नाही. ते फक्त रव्याचंच होतो. तर इथे आपण एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे. आता आपण तडका लावून घेणार आहोत. तर इथे मी एक छोटंसं पातेलं यामध्ये इथे ठेवून घेतलेलं आहे. गॅस चालू करून घेतला. त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं. इथे आपण तडका लावणार आहोत चटणीसाठी. तडक्यामध्ये काय काय घालायचं इथे पाहूयात. संपूर्ण रेसिपी पहा, एकही स्टेप न मिस करता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल एकही स्टेप न मिस करता पाहिल्यानंतर. तर आता आपण तडक्यामध्ये जिरे घातले, लसूण घातले आणि कढीपत्ता घातलं, थोडंसं तीळ घालून घ्यायचं 1 चम्मच. आता हे सगळं तडका लागलेला आहे. आता आपण यावर तडका लावून घ्यायचं आहे.
जी चटणी आपण वाटून घेतलेलं आहे त्यावर आपण तडका लावून घ्यायचं. अगदी झटपट बनतात हे डोसे. अगदी मऊसूत अशी आपली ही डोसे, उत्तपम असे तुम्ही म्हणू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. उत्तपम किंवा डोसे छोटे मोठे तुम्ही बनवू शकता. तर पहा मंडळी, इथे आपला हा या पद्धतीने परफेक्ट असा बॅटरही तयार आहे आणि परफेक्ट असा आपला तवाही रेडी आहे. तर आता आपण या तव्यावर कोणीही सहज सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटात आपला हा नाश्ता तयार करून अगदी सहज देतील. पहिल्या प्रयत्नात देखील मस्त असे आपले हे डोसे तयार होतात. इथे आपण पॅन ठेवून घेऊयात. पॅन छान कडक होऊ द्यायचं आहे. त्यावर तेलही लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने. व्यवस्थित सगळीकडून आपण तेल लावून घ्यायचं आहे. तेल पसरून झाला की तवाही व्यवस्थित कडक होतो. त्यानंतर आपण डोसाचं जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं. 1 चम्मच घालून घ्यायचं किंवा तुमच्या इच्छेनुसार कमी, छोटा, मोठा, कमी जास्त तुम्ही बनवू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कशी उत्तपम, डोसा आवडतात त्याच पद्धतीने तुम्ही याचा उत्तपम देखील बनवू शकता किंवा डोसाही बनवू शकता. तरी ते मी डोसा बनवून घेतलेला आहे. तर पहा, या पद्धतीने अशी ही आपली आंबोळी तयार झालेली आहे. आता आपण आणखीन एक डोसा बनवायला घेणार आहोत. तर पहा, एकदम कलरही पाहू शकता, एकदम सुंदर आणि व्यवस्थित डाग असे पडलेले आहेत. एकदम चविष्ट लागतो. शेजवान चटणीसोबत आहाहा, एकदम जबरदस्त लागते. शेजवान चटणी नसेल तर आपली ही हिरवी चटणी, शेजवान चटणी दोन्हीही तुम्ही खाऊ शकता. एकदम भन्नाट पद्धतीचा हा एकदम नाश्ता लागतो, युनिक असा. ते आपण आणखीन एक डोसा बनवून घेतलेला आहोत. मंडळी, एकदम सॉफ्ट आणि एकदम झटपट आणि एकदम न फाटणारा. कधी तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली असेल तर न आंबवता, न भिजवता अगदी सहज तुम्ही डायरेक्ट देखील बनवू शकता. अशी ही आपली आजची रेसिपी आहे. फक्त यामध्ये जर तुमच्याकडे दही असेल तर दही वापरायचा, नाही तर लिंबू वापरायचा. पीठ भिजवताना किंवा रवाचा, आता इथे मी रवाचा बनवला. एकदम झटपट बनतो मंडळी. तुम्ही ही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे, कारण ही रेसिपी तुम्हालाही खूपच आवडेल. तुमच्याकडे जराही वेळ नसेल तेव्हाही तुम्ही अगदी सहज 2 ते 3 मिनिटामध्ये बनवू शकाल असा हा नाश्ता आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट रेसिपी अगदी परफेक्ट आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. आणि अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.